नमस्कार मंडळी, अगदी 10 मिनिटात बनणारा खूपच चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता बनवून तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता। अगदी चाटून पुसून संपवून येतील घरी, इतका टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी 50 ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत। तर या सोयाबीनच्या वड्या मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या, नंतर पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। तुम्हाला जर इन्स्टंट लगेच बनवायचे असतील तर तुम्ही गरम पाण्यामध्ये घालू शकता। संपूर्ण पाणी यामधलं काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून असं जाडसर रफलीच चालू बंद करून पल्स मोडवर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सोयाबीनचं मिश्रण जे आहे ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं। मंडळी, हा सोयाबीनचा नाश्ता असल्यामुळे खूपच पौष्टिक देखील आहे। आता इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो असा हातानेच स्मॅश करून घ्यायचा आहे। जास्त याला बारीक करायची गरज नाही, अशा पद्धतीने स्मॅश करायचा आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे। मुलं जर तिखट जास्त खात नसतील तर मिरचीचा वापर कमी करा। 1 इंच आल्याचा तुकडा किसून घातला आहे। अर्धा चमचा मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत। यानंतर हळद पावडर पाव चमचा, 1 चमचा लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर आहे, याने कलर चांगला येतो, तिखट नसते। 1 चमचा धणे आणि जिरेची पावडर घातलेली आहे। अर्धा चमचा चाट मसाल्यामुळे फ्लेवर खूप छान येतो। चवीप्रमाणे मीठ घालायचं। तिखट तुम्ही मुलांच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी एकच मिरचीचा वापर केलेला आहे आणि चिली फ्लेक्स घातले। चिली फ्लेक्स एवढे जास्त तिखट नसतात, थोडासा फ्लेवर येण्यासाठी घातलेला आहे। सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं आहे। यानंतर यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। तर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातला आहे। गरज लागेल तर पुन्हा आपण कॉर्नफ्लोअरचा वापर करायचा आणि कॉर्नफ्लोअर घालून सगळं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा, सगळं मिश्रण मी मिक्स केलं आहे। आता या हातावर थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि याचे आपण एक रोल बनवायचे। सिलेंडरच्या आकारामध्ये रोल बनवायचे। तुम्ही गोल आकारात देखील बनवू शकता। मुलांना असे वेगवेगळ्या प्रकारात रोल बनवून दिले तर आवडीने खातात, काहीतरी वेगळं मिळाल्याचा त्यांना आनंद होतो। सगळे रोल मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। आता हे रोल आपण तळून घ्यायचे। तर रोल तळून घेण्यासाठी मी इथे तेल गरम केलेलं आहे। तेलामध्ये हे रोल एक एक असे वेगळे ठेवायचे आहेत, म्हणजे बाजूबाजूला ठेवायचे नाही। सुरुवातीला गॅस मी फास्ट करून चांगलं तेल गरम करून घेतलं, त्यानंतर गॅस मी स्लो केलेला आहे। तर स्लो गॅसवर हे कलर चेंज होईपर्यंत सोयाबीन रोल मस्त फ्राय करून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे। तर हळूहळू याचा कलर चेंज झालेला आहे आणि तेलाचे बुडबुडे देखील कमी होत आलेले आहेत। आता याला सावकाश पलटून घ्यायचे आणि सगळ्या बाजूनी अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत, म्हणजे याचा रंग चेंज होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे। तर हे पहा, काय मस्त याला आता कलर आलेला आहे। सगळे रोल बाकीचे असेच तळून घ्यायचे। पहा काय मस्त अगदी कलर आलेला आहे। आता हे रोल काढून घेऊया। तर हे सोयाबीनचे रोल्स म्हणू शकता तुम्ही, कटलेट्स म्हणू शकता, सॉस बरोबर देऊ शकता। मुलांना जर तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरव्या चटणीबरोबर द्या किंवा सॉस बरोबर द्या। सॉस मुलांना फार आवडतो। तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये हे सोयाबीनचे पौष्टिक रोल बनवून देऊ शकता। टी टाईम स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला हे रोल्स बनवू शकतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे सोयाबीनचे रोल तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।